आणि शिवाय काय, आता जो मी परमेश्वर, आता याला इथे परमेश्वर म्हटलेलं आहे, त्या मला जो जाणतो तो शांती सुखाप्रत प्राप्त होतो. असं मला जो जाणतोय ना, तो म्हणजे कुठं शांती आणि सुखापर्यंत प्राप्त होतो. आता शांती आणि सुख, आपल्याकडची जी शांती आहे ती काही काळ टिकते, क्षणिक आहे, आणि सुख तर जवळजवळ नाहीच. पण आता साधू संतांच्या वचनाचा अवमान करता येत नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की बाबा, हित आहे पण किती आहे, जवा पाडे, आणि दुःख पर्वता एवढं आहे. वास्तविक पाहता सुख नाहीच. हो, फक्त सुखाचे भोगते आहेत आपण, सुख अनुभवलेले. जसा इथं देव भोगतार सांगितला यज्ञ तपासा, तसं आपण सुखाचे भोगते आहेत, पण सुख मात्र नाही. तर असं जे सुख आहे ते सुख नाही, तर जे शाश्वत सुख आहे, म्हणजे जिथं गेल्यानंतर दुःखच नाही असं सुख आहे. आणि ते तुमचं आमचं स्वरूप आहे. जास्त काही अवघड नाही आहे. पण त्या सुखाप्रत जाण्याकरता जो काही मार्ग सांगितला तो सांख्यापेक्षा प्रांजळ आहे, असं कोण सांगतंय बघा. जो दाविला तुम्ही अनुसारा म्हणजे मार्ग दाखविला, तो पाहुण्याहून पाय उतारा सोपा जैसा. पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जर गेलं तर सोपं. कसं सोपं आहे, थोडं लांब पडत, पण हातपाय हलवायची गरज नाही. कारण पाय उतारा म्हणजे अगदी घोटे इतकं पाणी किंवा घोट्यापेक्षा वर आहे, आणि पोहून जायचं पाणी म्हणजे धोक्याचं. हो, पाहुण्याहून पाय उतारा सोपा जायचा तैसा. सांख्याहून प्रांजळा, सांख्य म्हणजे ज्ञानयोग, त्याच्यापेक्षा प्रांजळ म्हणजे सोपा. आम्हासारख्या आभोळा येत आहाती परी, काही काळा तो साहो ये वर.